विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गठ को जनता ने शानदार समर्थन जताया, जिसका आभार पक्ष की ओर से किया गया है। साथ ही अजित दादा पवार के उप मुख्यमंत्री निर्वाचित होने से पार्टी कार्यकर्ताओं की खुशी का ठिकाना नहीं है, इसलिए उनका सम्मान सत्कार समारोह एक बड़े स्तर पर आयोजित किया गया है। नागपुर शहर के वसंतराव देशपांडे सभागृह में 15 दिसंबर को ये भव्य स्वागत समारोह आयोजित किया गया है। इस संबंध में पूर्व विधायक राजेंद्र जैन इन्होंने जानकारी दी है। आइए जानते हैं क्या कहा उन्होंने। इस विधानसभा चुनाव के नतीजों से महायुति सरकार ने जो है सभी को बहुत चक्कर रख दिया, क्योंकि दमदार नतीजों से जीत उन्होंने हासिल किया महाराष्ट्र विधानसभा चुनाव के बाद। तो जिस प्रकार से सर आपका पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर शहर में अजित दादा पवार के उप मुख्यमंत्री पद पर निर्वाचित होने का जल्लोष मना रहे, किस प्रकार से पूरा कार्यक्रम होने वाला है, कैसी तैयारियां है और कितने उत्सुक है आप? हम लोग सभी जिस तरह से अभी आपने प्रेस कॉन्फ्रेंस में देखा कि जितनी बड़ी संख्या में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लोग उपस्थित है, ये इस बात का प्रतीक है कि निश्चित रूप से बहुत ही कार्यकर्ताओं में, पदाधिकारियों में उत्साह है। और 12:15 बजे गणेश पेट में बहुत शानदार हम विदर्भ का और नागपुर शहर, नागपुर ग्रामीण का एक बड़ा कार्यालय भी उद्घाटन कर रहे हैं। और वसंतराव देशपांडे सभागृह के लिए पूरे विदर्भ के लोग, राष्ट्रवादी कांग्रेस के सभी पदाधिकारी बहुत उत्सुकता के साथ काम कर रहे हैं। और ये कार्यक्रम बहुत सफल, बहुत व्यवस्थित और बड़े अच्छे तरीके से संपन्न होगा, ऐसा हम सबका विश्वास है। माननीय माजी आमदार समन्वयक राजेंद्र जैन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे। या पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे अध्यक्ष बाबा गुजर साहेब, कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवनकर, अनिल अहिरकर साहेब, सुबोध मोहिते साहेब, त्यानंतर राजेश माटेजी, विशाल खांडेकरजी, सचिन चव्हाण, करिश्मा चुटे, सुनीताताई येरने, संदीप सावरकर, अरविंद भाजीपाले, रवी पराते, अरविंद ढोरे, राकेश बोरीकर, विश्वजीत तिवारी, माधुरी पालीवाल, आनंद सिंह, सुखदेव वंजारी, लक्ष्मीकांत पांडे, अल्लाह जगाम, हरर यांचा सत्कार समारंभ वसंतराव देशपांडे हॉल या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि तसेच नवनिर्वाचित आमदार यांचा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहे। हा कार्यक्रम राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाची सविस्तर माहिती माननीय राजेंद्र जैन साहेब, माजी आमदार आणि या कार्यक्रमाचे समन्वयक हे तुम्हाला माहिती देतील। राजेंद्र पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वप्रथम राज्याची जनतेने भरघोस जे आशीर्वाद दिला आणि महायुतीच्या सरकार राज्यात प्रचंड मताने आला, याबद्दल राज्याची जनताच्या आम्ही मनापासून अभिनंदन आणि आभार करतो। आणि 15 डिसेंबर 2024 रविवारला दुपारी 2 वाजता माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि विदर्भात 7 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार साठी उमेदवार होते, त्यापैकी 6 निवडून आले। त्याबद्दल विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक नई सुरुवात झालेली आहे आणि त्याचा प्रचंड उत्साह आम्ही विदर्भवासियांना आहे। आणि पुढे 15 तारखेच्या हे जे आमच्या मोठा वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आम्ही जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण निवडून आलेले आमदारांचा सत्कार, माननीय उपमुख्यमंत्रीचा सत्कार, हे पूर्ण विदर्भचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे आमचे युथ काँग्रेस, महिला काँग्रेस आणि सेवादल प्रत्येक सेलचे पदाधिकारी यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे। सत्कार समारोह आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा विदर्भ स्तरीय मेळावा असा एक कार्यक्रमचं स्वरूप आहे। आणि या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण
आणि आमचे नागपूर आणि विदर्भचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला सफल बनविण्यासाठी मागील 3-4 दिवसापासून आम्ही भरसक प्रयत्न करत आहोत आणि एक चांगला आमचा हे मेळावा आणि सत्कार सोहळा होणार आहे। याच्यात कुठेही काही चिंता आम्हाला नाही। माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आणि आमचे प्रदेशचे अध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुनील तटकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम होणार आहे आणि मागील काही दिवसापासून काही वर्षापासून ज्या पद्धतीने खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनी आमचे विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणखीन बळकट झाली पाहिजे यासाठी एक चांगला प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही पुढे जात आहोत। ज्या पद्धतीनं यावेळी राज्याची आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माननीय देवेंद्र फडणवीस जीच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये सरकार आली। माननीय एकनाथजी शिंदे आणि महायुतीचे RPIचे आमचे आठवले साहेब आणि पिरिपाचे आमचे जोगेंद्र कवाडे साहेब आणि आमचे सर्व मित्रपक्ष ज्या पद्धतीने एकजुटीने आम्ही काम केला आणि राज्यात एक नवा परिवर्तन आला आणि नवीन सरकार नवा विश्वासाने काम करणार आहे आणि त्या उत्साहामध्ये आम्ही वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये हे शानदार कार्यक्रम आयोजित आम्ही करत आहोत। त्या कार्यक्रमामध्ये आमची विनंती आहे की तुम्ही सर्व लोकांनी आमच्या विनंतीला मान देऊ, आमच्या निमंत्रणाला मान देऊ, सर्व आमचे पत्रकार बंधू तिथे यावं ही एक विनंती आहे। आणि पक्षाला बळकट करण्यासाठी आम्ही एक विदर्भमध्ये कशा पद्धतीने पक्ष पुढे जानेवारीच्या नंतर स्थानिक स्वराज संस्थेचे सर्व निवडणूक येणार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक वेगळी भूमिका राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने विदर्भामध्ये स्थानिक स्वराज संस्थेची निवडणुकीमध्ये जाणार आहे। त्यामध्ये पण आमचे एक प्रयत्न असं राहील की ज्या एकजुटीने आम्ही काम केला, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीने काम केला, तसंच स्थानिक स्वराज संस्थांमध्ये पण एक वातावरण आहे। यावेळी माननीय सर्व आमचे जे मतदाता आहेत, जे जनता आहे, त्यांनी ज्या पद्धतीने आशीर्वाद दिला त्यांना सर्वांना समजला की लोकसभामध्ये जे चूक झाली त्यांनी सर्व विधानसभामध्ये दुरुस्ती करून लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी केलेले काम, युवकासाठी केलेले काम, हे सर्व गोष्टीचा आम्हाला एक मोठा फायदा मिळाला आणि भरपूर आशीर्वाद मिळाला आणि स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकजुटीने आमचे प्रयत्न राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मित्र पक्षाची युती झाली पाहिजे आणि त्या युतीच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये एक चांगल्या वातावरणामध्ये आमची महायुती स्थानिक स्वराज संस्थांमध्ये पण निवडून येतील असा आमच्या सर्वांचा विश्वास आहे। आणि एक राहते पक्षमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विदर्भामध्ये उपराजधानी नागपूर आहे। नागपूरमध्ये पक्ष बळकट करणे, नागपूर आणि विदर्भमध्ये पक्ष समोर गेला पाहिजे अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन खासदार प्रफुल्ल पटेल, माननीय अजितदादा पवार आणि सुनील तटकरे साहेबांनी एक निर्णय घेतला आहे आणि नागपूरमध्ये विदर्भ आणि नागपूर ग्रामीण शहरचा एक मोठा कार्यालय ते पण आम्ही 15 तारखेला दुपारी 12 वाजता त्याचं उद्घाटन करत आहोत आणि त्यामध्ये पण तुम्हाला माननीय प्रशांत पवारजी जे आमचे शहरचे अध्यक्ष आणि श्रीकांत शिवनकर जे कार्यकारी अध्यक्ष आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला निमंत्रण देत आहोत की तुम्ही पण तिथे उपस्थित राहावं। आणि मुख्य आमच्या फक्त आणि जे आजचा विषय आहे ते आहे 15 तारखेला आमचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार नागपूरला येत आहे। सेशन म्हणजे अधिवेशन सुरू होत आहे आणि जे सर्व घडामोडी मुंबईला चालत आहे त्यामध्ये हे वरिष्ठ लोकांचा निर्णय पण होऊ शकते की मंत्रिमंडळाचा पर विस्तार होईल, त्यामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री होईल त्यांचा पण आम्ही सत्कार करू आणि सर्व जे आमदार आहे आमचे निवडून आलेले त्यांना पण आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि एक चांगला कार्यक्रम करण्यासाठी आणि विदर्भाच्या विकासासाठी आम्ही अजितदादाकडे आणि विदर्भाचा विकास झाला पाहिजे यावेळी सुवर्ण संधी आहे विदर्भाला की विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भरपूर आमदार निवडून आले। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे पण नागपूरचे आहे आणि अजितदादांनी पण एक व्यवस्थित पद्धतीने नागपूरमध्ये विजयगडला
आपला सर्व म्हणजे इथून विदर्भामध्ये कसं काय आपले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसे पुढे जाईल यासाठी एक नवीन कार्यक्रम दिलेला आहे. आणि तसेच विदर्भासाठी प्रफुल्ल पटेल साहेब जे आमचे खासदार आहे आणि आमचे नेते आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही व्यवस्थितपणे विदर्भाच्या विकासासाठी तत्पर राहणार आहोत. या भावनाशील हे सत्कार समारोहची आमची भूमिका आहे. कारा न्यूज के लिए माहिन पठान के साथ सचिन झोड़ापे की रिपोर्ट। इसी प्रकार से देश और दुनिया की खबरें देखने के लिए बने रहिए कारा न्यूज के साथ। डॉक्टर मेघास द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से। इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है। इनका पता है मानीवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर।